सगळ्या माध्यमांच्या मध्ये एक जणू स्पर्धा सुरू होती आणि धक्कादायक हे आहे की आपल्या देशाचे सीडीएस अनिल चौहान यांना हे सांगावं लागलं की या संपूर्ण ऑपरेशनच्या काळामध्ये भारतीय लष्कराचा 15% वेळ जो आहे तो माध्यमांच्या या फेक न्यूज ज्या आहेत त्या कशा खोट्या आहेत हे सांगण्यामध्ये त्यांची एनर्जी गेली. पण जे सगळं भारतीय लष्करानं कमावलं ते सगळं भारतीय मीडियानं गमावलं. जे जे काही असतं ते जणू काही पहिल्यांदाच घडलेलं आहे. अशा थाटामध्ये अशा आविर्भावामध्ये या सगळ्या बातम्या दिल्या जातात. त्याच्या पुढे जाऊन जर ही माध्यमं उन्मादी बनत असतील, राष्ट्रवादाच्या भ्रामक कल्पना जनतेमध्ये रुजवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती ही माध्यमं करतायत आणि म्हणून माध्यमांचा हा जो उन्माद आहे तो खूप धोकादायक आहे. नमस्कार. गांधी स्मारक निधीच्या या सगळ्या आयोजकांचं एकतर पहिल्यांदा मनापासून आभार आणि पहिल्यांदाच क्षमा मागतो की मागच्या महिन्यातच खरं तर मी यांना अपेक्षित होतं, पण तब्येत थोडीशी बिघडलेली होती आणि कुमार सप्तर्षी सरांनी मला हे पण सांगितलेलं होतं की तुम्ही या, मी तुम्हाला गवती चहा पाचतो. आणि मागच्या वेळेची त्यांनी आठवण पण सांगितलेली होती की असंच मागे एक त्यांचे प्रमुख पाहुणे नाना पाटेकर यांचासुद्धा असाच एक प्रसंग झालेला होता आणि मग त्यांच्या गवती चहानं त्यांना कशी तरतरी आली आणि मग पुढचा भाषणाचा सगळा कार्यक्रम कसा सुंदर झाला वगैरे. खरं तर एका शहरात असतो तर त्यांच्या हातचा गवती चहा प्यायची मलाही संधी मिळाली असती, पण मुंबईमध्ये असल्यामुळं येऊ शकलो नाही आणि त्याच्याबद्दल खरं तर सुरुवातीलाच पहिल्यांदा खूप खेद व्यक्त करतो. आता एकतर 2 वक्ते बोलून गेलेले आहेत. दुपारी 1 ते 4ची वेळ तुम्ही ठेवलेली आहे. जेवणं सगळ्यांची झालेली आहेत आणि हॉल पण AC आहे. त्यामुळं माझी खूप मोठी परीक्षा घ्यायचं बहुधा आयोजकांनी ठरवलेलं आहे. पण पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या 1 ते 4 वेळेमध्ये तुम्हाला काहीतरी माध्यमांच्या बद्दलचं मला ऐकवायचं आहे, जे तुम्हाला खरोखर जागं करेल असं आहे. त्यामुळं तुम्ही ते ऐकून घ्यावं ही पहिल्यांदा एकतर विनंती. व्याख्यान चांगलं झालं तर पाचतील ते. नाही, हे आपल्या व्याख्यानातलं आवडलं मला की आपल्याकडं थेट संवाद असतो, म्हणजे असं काही दरी नाही आहे. व्यासपीठ आणि प्रेक्षकांच्या मध्ये ही दरी नसलीच पाहिजे, आपण सगळे एकच आहोत. तर मागच्या महिन्यातला विषय आपला वेगळा होता, पण दरम्यानच्या काळात असं काही घडून गेलेलं आहे की आपल्याला माध्यमांच्या बद्दलच बोलावं लागेल. कारण पहलगामचा हल्ला झाला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर पार पडलं आणि त्याच्यामध्ये भारतीय माध्यमांनी ज्या पद्धतीचा उथळपणा दाखवला त्याची अगदी जगभरामध्ये चर्चा झाली. आणि हे अशा पद्धतीचं वर्तन माध्यमं ज्या पद्धतीनं करतायत ते लोकशाहीसाठी खूप घातक आहे आणि त्याची चिंता आता सगळेच व्यक्त करू लागलेत, लोकांना पण ते कळू लागलेलं आहे. आपला विषय आहे माध्यमांचा उन्माद आणि नवराष्ट्रवाद. खरं तर माध्यमं आणि उन्माद याचा संबंध यायला नाही पाहिजे. म्हणजे माध्यमांचं काम बेसिक काय आहे तर ते आहे माहिती देणं. नंतर जेव्हा उदारीकरण झालं, मग आपल्याकडं TV न्यूज चॅनल्स यायला लागले, तेव्हा माहितीसोबत मनोरंजनात्मक पद्धतीनं माहिती द्या असा पण एक ट्रेंड यायला लागला की आपल्या प्रेक्षकांना ते आवडतं, आपल्याकडं प्रेक्षक राहिले पाहिजेत म्हणून थोडीशी बातमीला थोडीशी एक चटपटीत करण्याची सवय जी आहे ती सगळ्या माध्यमांना लागायला लागली. तिथपर्यंत पण ठीक होतं की ते मनोरंजन मिसळून माहिती आपल्याला देत होते. नंतर मग काही माध्यमं जी आहेत ती आता प्रचार करू लागली एका ठराविक पक्षाचा, एका ठराविक विचारसरणीचा. आणि हे घातक आहे, प्रचंड घातक आहे. हे लोकांना आता कळू लागतंय. तोवरच आता माध्यमं उन्माद पण करू लागलेली आहेत आणि हे प्रचंड देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे की त्यांचं बेसिक काम विसरून त्याच्या पलीकडच्या त्यांनी गोष्टी त्यांच्या व्यवसायासाठी केल्या तर आपण एक वेळ समजू शकतो. मनोरंजनात्मक दृष्ट्या माहिती देत आहेत त्याच्यासाठी समजा काही इतर त्यांच्या तत्वांशी ते तडजोड करत असतील, पण आता त्याच्या पुढं जाऊन जर ही माध्यमं उन्मादी बनत असतील आणि राष्ट्रवादाच्या भ्रामक कल्पना जनतेमध्ये रुजवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती ही माध्यमं करतायत आणि म्हणून माध्यमांचा हा जो उन्माद आहे तो खूप धोकादायक आहे. म्हणजे आत्ता या ऑपरेशन सिंदूरच्या वेळी तुम्ही बघितलं असेल की माध्यमांच्या स्टुडिओमध्ये जवळपास असं युद्ध छेडलेलं होतं. काहींनी पाकिस्तानच्या कराची बंदरावरती हल्ला केलेला होता,
काहींनी इस्लामाबाद ताब्यात घेतलेलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याच अशा काही सगळ्या बातम्या चालल्या. आणि त्याच्यानंतर अवघ्या 87 तासामध्ये जेव्हा हे ऑपरेशन किंवा ही युद्धाची जी काही परिस्थिती होती ती निवळली, त्याच्यानंतर मात्र मग हा माध्यमांचा सगळा भ्रमनिरास झाल्याप्रमाणे मग सगळे आपापल्या न्यूज चॅनलमध्ये थोडेसे थंडावले. पण या संपूर्ण काळामध्ये जे चित्र दिसलं सगळ्याच म्हणजे याच्यामध्ये कुणीही अपवाद नाही आहे. सगळ्या माध्यमांच्यामध्ये एक जणू स्पर्धा सुरू होती. आणि धक्कादायक हे आहे की आपल्या देशाचे CDS अनिल चौहान यांना हे सांगावं लागलं की या संपूर्ण ऑपरेशनच्या काळामध्ये भारतीय लष्कराचा 15% वेळ जो आहे तो माध्यमांच्या या फेक न्यूज ज्या आहेत त्या कशा खोट्या आहेत हे सांगण्यामध्ये त्यांची एनर्जी गेली. म्हणजे या संपूर्ण ऑपरेशनच्या दरम्यान भारतीय लष्करानं अतिशय संयमीपणा दाखवला. एक प्रोफेशनलिझम काय असतं, एक प्रोफेशनल व्यावसायिक लष्कर काय असतं हे भारतीय लष्कराच्या या सगळ्या पत्रकार परिषदांमधून सुद्धा दिसलं. आणि ज्या पद्धतीनं ते माहिती देत होते त्याच्यातून पण दिसत होतं. पण जे सगळं भारतीय लष्करानं कमावलं ते सगळं भारतीय मीडियानं गमावलं. आणि त्यामुळं जगभरामध्ये भारताच्या या अशा वार्तांकनाची खूप निंदा झाली. अगदी न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याच्यावरती लेख पण छापून आले. एकीकडं आपण असं म्हणतोय म्हणजे आपली अधिकृत भूमिका काय होती की आपण पाकिस्तानच्या केवळ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करतोय, आपण त्यांच्या लष्करी तळांवरती हल्ला करत नाही आहे, पाकिस्तानच्या नागरिकांशी आपलं काही वैर नाही आहे. पण दुसरीकडे माध्यमांच्या बातम्या मात्र अशा होत्या की जणू काही आता पाकिस्तानला आपण बेचिराग करतोय आणि पाकिस्तान हाच आपला जो आहे तो पूर्णपणे आता चिरडून टाकला पाहिजे. त्यामुळं पूर्णपणे लष्कराच्या आणि माध्यमांच्या भूमिकेमध्ये ही अशी विसंगती जी आहे ती या ऑपरेशनच्या दरम्यान दिसली. आणि ती आपल्याच हेतूंना किती घातक आहे हे या सगळ्यामध्ये दिसलं. आपल्या विषयाचा दुसरा भाग जो आहे तो नवराष्ट्रवाद आहे. आणि हा नवराष्ट्रवाद कधीपासून सुरू झालेला आहे हे आता काही सांगायची गरज नाही आहे. जणू काही 2014 नंतरच सगळं काही घडतं आहे. आणि माध्यमांच्या सुद्धा एक आवडीचा शब्द असतो की 70 साल में पहली बार, जे काही असतं ते जणू काही पहिल्यांदाच घडलेलं आहे. अशा थाटामध्ये अशा आविर्भावामध्ये या सगळ्या बातम्या दिल्या जातात. आणि या नवराष्ट्रवादी लोकांची जी लक्षणं असतात ती पण सहज ओळखू येतील अशा पद्धतीची असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती असा नाहक अभिमान बाळगायचा, गुजरात मॉडेलचं कौतुक करायचं, पण त्यांना राहायला मात्र पुणे आणि बेंगळुरूसारख्या छान वस्तींमध्ये आवडतं. आणि पाकिस्तान आणि इस्लाम याच्यातला फरक किंवा मुस्लिम याच्यातला फरक त्यांना कळत नाही. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला पाकिस्तानशी लढायचं आहे किंवा पाकिस्तानचा द्वेष करायचा आहे, मुस्लिमांचा द्वेष करायचा नाही आहे, हे भान जे आहे ते त्यांना राहिलेलं नसतं. आणि ही अशी सगळी पिढी पोसण्याचं काम जे आहे ते एक प्रकारे या माध्यमांनी गेल्या काही वर्षामध्ये केलेलं आहे. आता जेव्हा आपण माध्यमांच्या या उन्मादी अवस्थेबद्दल बोलतोय तेव्हा हे